या चर्चेमध्ये आता जे नवीन पाहुणे आले त्यांचाही परिचय करून देत चर्चेला पुढे नेतो। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीकडून चर्चेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी विनोदजी वाघ जोडले गेलेले आहेत। ज्यांना कार्यकर्त्याच्या निवडणुकी संदर्भात गांभीर्य नाही अशा लोकांकडून काय अपेक्षा करायची आहोत ते म्हणजे हे बोलणं म्हणजे अतिशय बालिशपणाचं विधान आहे। मुख्यमंत्री राज्याचे असतानाच त्या पहिले ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचे नेता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याच्या अंगामधला कार्यकर्ता हा कधीच मरत नाही, तो जिवंत असतो, सदैव जिवंत असतो। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता स्वतःला कार्यकर्ता समजून त्या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीत आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यासाठी त्या ठिकाणी काम करत असतो। म्हणून यावेळेस ही कार्यकर्त्याची निवडणूक होती। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या ज्या काही निवडणुका असतील ह्या सगळ्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात। त्यामुळे कार्यकर्त्याच्या निवडणुकीला नेत्यांनी स्वतःला झोकून देऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे, प्रचारात उतरलं पाहिजे आणि कार्यकर्त्याला बळ दिलं पाहिजे। आता ते कंट्रोल करणारे कोण आहे आता ज्योतिताईंनी सांगितलं। घरकोंबड्याबद्दल आता परत या ठिकाणी आम्ही न बोललेलं बरं, परंतु ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही सोडायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आता त्यांनी कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले, स्वतःच्या निवडणुकीत मात्र सगळं अंग झटकून पळायचं आणि कार्यकर्त्याची निवडणूक आली की घरात बसून म्हणायचं की आम्ही घरात बसून निवडणूक कंट्रोल करू शकतो आणि निकाल लागल्यानंतर पराभव पदरी पडला की परत ओरडायचं की काहीतरी घोटाळा झाला, मत चोरी झाली, ईव्हीएम घोटाळा झाला, अशा पद्धतीचं रडगाणं। तुम्हाला आता त्यांना म्हणा थोडा वेळ थांबा, जास्त वाट बघण्याची वेळ नाही। 2-3 तासानंतर जनताच त्याचं उत्तर देईल। ज्यावेळेस सगळे निकाल समोर येईल त्यावेळेस जनतेच्या उत्तरातून त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल। कारण शेवटी जनता ही ठरवत असते, तुम्ही जनतेला त्या ठिकाणी जनतेला वेड्यात काढू नका। जनता ही सुज्ञ असते, त्यांना माहिती आहे विकास कोण करतं, कोण कामं करतं आणि आमच्याकडं कामं केलेली होतो म्हणूनच आम्ही कामं घेऊन जनतेपर्यंत पोहोचलो। आम्ही जर काही केलं नसतं तर आम्ही जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी गेलो नसतो, जनतेसमोर आम्ही जाऊ शकलो नसतो। आम्हाला माहीत होतं, आम्हाला खात्री होती की आम्ही गेल्या काळात चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जनतेसाठी विकासाचे कामं केले आणि ते कामं घेऊनच आम्ही प्रचाराच्या रणांगणात त्या ठिकाणी उतरलो। विनोदजी सांगण्यासाठी काही नव्हतं। विनोदजी तेच तर विचारतोय की तुम्ही काय कामं केली ती सांगा। आत्ताचं सरकार 1 वर्षाचं आहे, आधीचं सरकार 2.5 वर्षाचं आहे, चला 3.5 वर्ष मोजा। 3.5 वर्षात तुम्ही काय कामं केली होती, ज्याच्या आधारावर तुम्ही मतं मागितली त्या आधारावर तुम्हाला मताधिक्य मिळेल म्हणताय, त्या आधारावर तुमचे नगरसेवक येतील, त्या आधारावर नगराध्यक्ष येतील, केलं काय ते तर सांगा। 3.5 वर्षात ग्रामीण भागातल्या ज्या काही शहरं आता नगर परिषद नगरपंचायत जरी असले तरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते ग्रामीण एरियाच आपण त्याला पकडू, त्या भागात ज्या काही मूलभूत सुविधा असतात, जनतेच्या ज्या काही वीज, पाणी, रस्ते ह्या ज्या काही मूलभूत समस्या असतात त्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं। त्याचबरोबर समाजातल्या प्रत्येक घटकाला आम्ही न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। त्यामुळे यांनी त्यावर बोलू नये। आम्ही जे जे काय केलं आता आपल्याला दिसतंय, त्यांना म्हणा एकदा जरा महाराष्ट्राचा दौरा करा, महाराष्ट्रात फिरा, गावखेड्यात जा, शहरात जा, त्या ठिकाणी तुम्हाला पूर्वीचा महाराष्ट्र, आताचा महाराष्ट्र, बदललेला महाराष्ट्र त्या ठिकाणी दिसेल। त्यांना हसण्याशिवाय येतच काय, मी तेच सांगतोय, ते हसतच बसणार आहे आणि थोड्या वेळानं आता रडायला लागतील, फक्त आता ईव्हीएमचं रडगाणं करतील। मला एक सांगा, त्यांनी आता जे बोलले त्याच्यातच मला त्यांनाच एक प्रश्न विचारायचा आहे। तुम्ही म्हणता की महाराष्ट्रात सध्या म्हणजे आतापर्यंत कुठलाच विकास झाला नाही का हो? आता याच्या अगोदर तुमच्याकडे कित्येक अनेक वर्ष सत्ता होती, त्यावेळेस तुम्ही काहीच केलं नाही, हे तुम्ही मान्य करताय का? म्हणजे जो काही विकास झाला आमच्या सत्तेच्या कार्यकाळात या ठिकाणी झाला हे तुम्ही या ठिकाणी मान्य करताय असं या ठिकाणी सिद्ध होतं। म्हणजे अगोदरच्या काळात काहीच झालं नव्हतं असं तुमचं म्हणणं या ठिकाणी। लाडकी बहीण योजना आणल्यामुळं जे काही मतदार तुम्ही म्हटले कुणाच्या पाठीशी उभा राहील तर ते निश्चितपणे महायुतीच्या पाठीमागे उभा राहील। नाही पण तुम्ही मगाशी ऐकलत विनोदजी, ज्योतिताई म्हणतात की एकनाथ शिंदेंच्या समर्थनात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळेल। ज्योतिताई आता शिवसेनेच्या प्रवक्त्या आहे, साहजिक आहे। मी भाजपचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी काम करतो, ज्योतिताई शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून काम करतात। कुणी आपल्या नेत्याबद्दल, आपल्या पक्षाबद्दल प्रेम दाखवलं तर त्यात वावगं असं काही नाही। कुणी आपल्या नेत्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं, आपल्या पक्षाबद्दल बोललं तर त्याचं वावगं असं काही नाही। परंतु महायुतीमध्ये काही कुठली श्रेयवादाची लढाई नाही। आम्ही महायुती म्हणून समोर जात असताना ज्या ज्या काही योजना राबवल्या जनहिताच्या त्या महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी राबवल्या। मग आता त्या काळचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील हे आणि आता अजितदादा असतील उपमुख्यमंत्री, आम्ही सगळे एकत्रितपणे या ठिकाणी जनतेच्या समोर जातोय। त्या ठिकाणी की मी जोपर्यंत सत्तेवर म्हणजे महायुती जोपर्यंत सत्तेवर आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना असेल, कुठल्याही ज्या जनहिताच्या योजना असेल त्या बंद होणार नाही, त्या सगळ्या योजना आम्ही चालू ठेवू। तुषारजींच्या चेहऱ्यावर हसू आलंय। एक गोष्ट आहोत, त्यांना जर वाटलं असतं तर ते बोलले असते ना, जोपर्यंत त्यांना मला बोलायचंय
पहिले हे सांगतो महायुतीचं सरकार आहे की तोपर्यंत ज्या लोकांनी हे लाडक्या काय बहीण स्वतःला योजनेबद्दल श्रेयवाद घ्यायचा आहे त्याच्यामुळे सगळं चालू आहे. श्रेयवादाची लढाई आमच्यात काय नाही. अहो, ते आणि दिसतं ज्या नाराजी लाडक्या बहिणीला नाराजी तुम्ही विरोध नाट्य केला, इकडे त्याच तोंड करून लाडक्या बसणं बहिणीला तिकडे तोंड करून त्याच बसणं. लाडक्या बहिणीनं तुम्हाला घरी बसवलं, लक्षात ठेवा. आता किती अजून लाडक्या अहो, या बहिणीचा राग लाडक्या करणार आहे? बहिणी जितका लाडक्या तुम्ही बहिणींना लाडक्या थोड्या बहिणीचा राग दिवसात करणार, आम्ही राग करत तितका नाहीये. निवडणुकीत तुम्हाला त्या फटका बसणार बहिणींना आहे. मिळावं आमची ही तुम्ही इच्छा आहे. सावत्र बहिणीसारखी 1500 वागणूक नाही, देताय लाडक्या 1500 बहिणीला. नाही, 2100 आमची द्यायचं. लाडकी बहीण आणि तुम्ही 2100 सावत्र रुपये बहीण. का देत अशा नाहीये? पद्धतीनं महाराष्ट्राच्या तिजोरीवरती अहो, तुम्ही किती आतापर्यंत मोठा- बोलत होते की 1500 का दिले, आता म्हणतात 2100 का देत नाही. ज्यावेळेस आम्ही अहो, योजना आम्ही आणली सांगतोय त्यावेळेस 1500 योजनेला विरोध करणारा कोण होतं? 1500 रुपयात काही या होत नाही. योजनेला विरोध द्या ना करणारा 10,000 कोण रुपये होतं? द्या 10,000 रुपये. अहो, या बिहारला योजनेला कसे विरोध दिले? करणारा कोण होता? अहो, बिहारला 10,000 रुपये दिले, द्या तुम्ही 10,000. अहो, आम्हाला किती द्यायचे आणि काय सरकार म्हणून त्या हा, ठिकाणी म्हणजे निर्णय घेईल, हे तुम्ही सरकार ठरवणार ठरवेल. हो, की आम्ही महाराष्ट्रातील ठरवणार. लाडक्या बहिणींनी 1500 रुपयात घर जनतेने चालवायचं. आम्हाला सरकारमध्ये महिलांनी बसवलं, आम्ही 1500 ठरवणार. रुपयात घर तुम्ही चालवायचं घरी बसून हे नाही तुम्ही ठरवणार. ठरवणार. तुम्ही नाही ठरवू शकत घरी बसून. अहो, घरी आम्हीच बसून ठरवणार. तुम्ही मगाचपासून अहो, बोलताय. आम्हीच ठरवणार. तुम्ही घरी अहो, बसून फिरून नाही ठरवू तुम्ही काय शकत. केलं? बांद्र्यामध्ये पूर्ण बसून. महाराष्ट्रात तुम्ही फिरलात. जनतेनं आम्हाला त्या शेतकऱ्यांचं ठिकाणी काय सत्तेत केलं? बसवलं, त्यामुळे हा, आम्हीच करणार. शेतकऱ्यांचं काय केलं? बघा हे जरा. शेतकरी तुम्हाला दाखवतील बघा थोडं. जरा, हे फिरा. बघा जरा, तुम्ही बोलताय ना हे 17 आले आणि हे तुम्ही 5 आले. थोडा वेळ तिकडे थांबा. दबाव तुम्ही एक टाकून काम तुम्ही करा. तिकडच्या लोकांना थोडा वेळ थांबा. दबाव टाकून तिकडच्या आणि लोकांना कारणं तुम्ही शोधा, माघार घ्यायला कारणं. लावली. कारणं शोधा. तुम्ही काल पण तुम्हाला कारणं पाहिलं शोधून किती- ठेवावं लागतील, ते किती शोधा. मारामाऱ्या. अहो, अहो, तुम्ही दबाव टाकला म्हणता, तुम्ही आता पत्रकारांवर दबाव टाकला म्हणता. तुम्हाला कुठल्या पत्रकारांनी सांगितलं सांगा मला जरा. अहो, भरपूर आज सांगा, जेवढे नाव सांगा एखाद्या अहो, पत्रकाराचं. भरपूर पत्रकार. अहो, अहो, इंडेक्स बघा, आजपर्यंत प्रेस ऐका, इंडेक्स बघा, चेक करा तुम्ही. आतापर्यंत इतिहास आहे मुंबईतल्या एखाद्या पत्रकारांनी जर शिवसेना त्या काळची, आता तर एकनाथ अहो, शिंदे साहेब मागे शिवसेना एका- नाही म्हणत मी, त्या काळच्या मागे एका शिवसेनेच्या पत्रकार विरोधात भगिनीला- नेत्याच्या विरोधात मागे एका बोलल्यानंतर पत्रकार तुम्ही भगिनीला त्या चॅनलचे बदलापूरमध्ये कार्यालय मारहाण फोडले. झाली होती. तुम्ही त्यावेळेस पत्रकारांना मारहाण तुमच्या- केली. अहो, पत्रकार अहो, तुम्ही महिला केली. भगिनीला- एक मिनिट पत्रकार भगिनीला. मी तेच सांगितलं की जसं ज्योतिताईंनी सांगितलं, नाचता येणं अंगण वाकडं. बिनविरोध आले, तिकडून यांना अडचण, लोकांनी निवडून दिलं, तिकडून यांना अडचण, आणि दबाव कुणी टाकला, काय टाकलं ते सिद्ध झालं. मधात आत्ताच पवार साहेबांच्या पक्षाचे प्रवक्ते या ठिकाणी बोलत आहेत महेशजी. त्यांना माहिती आहे की त्यांच्याच पक्षाचे नेते रोहित पवार यांनी ज्यावेळेस आरोप केला, नंतर ते सिद्ध झालं की ते त्यांच्याच पक्षाचे नेते त्या ठिकाणी दादागिरी करत होते. त्यामुळं दबाव टाकणारे कोण, कशा पद्धतीनं दादागिरीचं राजकारण करायचं आहे त्यांनाच माहिती आहे. आम्ही दादागिरीचं राजकारण त्या ठिकाणी करत नाही. आम्ही प्रेमानं त्या ठिकाणी जनतेच्या समोर जातो. आम्ही विनोदजी, तुम्ही दादागिरीचं राजकारण करत नसाल, पण दादांना सोबत घेता ना. दादांना सोबत घेतलं म्हणजे काय दादागिरीचं राजकारण होऊ शकत नाही. म्हणजे दादा इतक्या दिवस जर त्यांच्या सोबत होते म्हणजे ते काय दादागिरीचं राजकारण करत होते का? दादागिरी करणारे कोण आहे, काय आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. त्यामुळे दादागिरी कोण करतं हे काही महाराष्ट्राच्या जनतेला नव्यानं सांगायचं काम नाही. एकदा आम्ही उत्तर दादागिरी घेऊया. करून जी, कधीच जी. निवडणुका जिंकत नाही. महेशजींकडे जाऊयात आणि इथे जो मुद्दा सुरू झालाय त्या अनुषंगाने ज्योतिताईंनाही जोडून घेऊ. ते- थोड्याच वेळात आपल्यासोबत हनुमंत पवार आलेले आहेत, काँग्रेसचे, त्यांनाही फक्त बोलता महेशजीला एवढंच सांगायचं, महेशजी थोडा वेळ हसून घ्या, त्याच्यानंतर रडायला कारण तुम्हाला काय म्हणजे हसायला कारण भेटणार नाही, रडावंच लागणार आहे. त्यामुळे थोडा वेळ हसून घ्या तुम्ही आता. जी महेशजी, उत्तर द्या. रडायची तयारी आहे? विनोदजी जनतेला रडवू नका, आम्हाला रडवा, काही हरकत नाही. अहो, जनता तुम्हाला रडवणार आहे. Don't worry about that. जनता तुम्हाला ऐका, रडवणार आहे. जनतेने आम्हाला रडवू दे, तुम्ही जनतेला रडवू नका, आतापर्यंत इतकंच रडवलं, माझं आतापर्यंत म्हणणं आहे. रडवणार आहे. शिंदेची नाही, शिवसेना त्याच्यात पुढे मी येते फक्त ना, मला एकच अजितदादांच्या विचारतो, पक्ष पुढे अजितदादा येतो. दादागिरी करतात असं तुम्हाला म्हणायचं का? एवढं सांगा मला फक्त. अरे बाबा, तुम्ही जरा सौजन्य दाखवा ना. नाही, तुम्ही मी भाजपचे तुम्हाला प्रवक्ते विचारतोय. आहात. तुम्ही भाजपचे प्रवक्ते आहात. आम्ही जरा तुम्हाला तेच सौजन्य दाखवा, विचारतोय. दुसऱ्यांच्या मध्ये बोलू नये. नाही, मध्ये नाही, मी तुम्हाला विचारतोय की अजित दादा माझं झाल्यावर विचारा ना. अहो, मी तुम्हाला विचारतोय महेशजी की अजित दादा दादागिरी प्रश्न करतात असं ऐकला म्हणायचं का विचारू तुम्हाला? देता. चर्चा चालली आपली, प्रश्न- चर्चेत बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे. मी तुम्हाला विचारतोय. हा बरं, मी तुम्हाला उत्तर देतोय ना की आम्ही तेच विचारतो, अजित दादा दादागिरी करतात असं तुम्हाला म्हणायचं का? हे विचार. मी उत्तर देऊ की नको? द्या ना, मी द्या ना. प्रश्नच विचारत बसणार साहेब आपण. द्या ना ते हा ऐकायचं. विनोदजी आता ऐका, अजित दादा दादागिरी करतात की कोण दादागिरी करतात हे तुमचे जे मुख्यमंत्री आहेत ना, जे गृहमंत्री आहेत, त्यांनी उत्तर द्यायचंय. त्यांना त्यांना सगळं माहिती आहे कोण काय ऐका करतं. ना हो, तुम्ही आता सांगा. मी त्यांना तेच सांगितलं की आता वारंवार ते महेशजी एकाच मुद्द्यावर येत आहेत की तुम्ही काय केलं. मी सांगितलं ना की आम्ही काय केलं काय नाही हे जनते घेऊनच आम्ही जनतेच्या दरबारात गेलो आणि त्याचा परिणाम तुम्हाला थोड्या वेळात दिसणार आहे. त्यामुळं आम्ही जर लोकांच्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण केल्या नसत्या, लोकांच्या गरजा सोडवल्या नसत्या, त्यांना जर आम्ही न्याय दिला नसता तर आम्हाला या ठिकाणी जनतेच्या दरबारात जायला त्या ठिकाणी संधी मिळाली नसती, आम्ही जाऊ शकलो नसतो. आम्ही जे गेलो ताठ मानेनं गेलो, कारण आम्हाला माहित होतं आम्ही त्यांना काय काय योजना दिल्या, कशा पद्धतीनं काम, आणि शासन म्हणून ही आमची जबाबदारी होती, ते आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली आणि त्याचाच परिणाम तुम्हाला आता दिसणार आहे
त्यामुळे तुम्ही वारंवार ते मग तुम्ही शेतकऱ्यांच्या जाऊ शकला नाही. कर्जमाफीचं काय झालं? तुमच्याकडे मुद्दा नव्हता. शेतकऱ्यांना निवडणुकीला जर कशा तुम्हाला पद्धतीने मदतच सामोरं सगळ्यांना जावं हा करायची, प्रश्न शेतकऱ्यांच्या तुमच्यासमोर होता. कर्जमाफीवर बोला. मी ठीक आहे, पवार शेतकऱ्यांची साहेबांबद्दल मी विम्याच्या समजू शकतो बाबतीची ते फसवणूक ज्येष्ठ होती, वयामानामुळे ते त्याच्याबद्दल एखाद्या बोला. प्रचार सभेसाठी जाऊ शकले शेतकऱ्यांना नसेल, ते राज्यात फिरू शकले तुम्ही नसेल, ते मी समजू शकतो. अतिवृष्टीमुळे झालेल्या बाकीचे तुमचा नुकसान एकही नेता फिरू अजूनही शकला देऊ नाही. शकलेला नाही. त्यांच्याजवळ त्याच्यावर एकही बोला. मुद्दा नव्हता राज्यात घेऊन जायला. एकही मुद्दा नव्हता मी तुमच्या बोलतोय ना. नेत्याकडे. एकही मी नेत्यांनी आता तुमची तुमच्याशी सभा नाही घेतली. बोलतोय ना. पवार अहो, साहेबाचा शेतकऱ्यांना वयामानामुळे तुम्ही आम्ही समजू शकतो अतिवृष्टीमध्ये की मदत एखाद्या नाही वेळेस दिली, गेले नसेल. त्याच्याबद्दल बोला. असं आम्ही समजू शकतो, पण तुमच्या बाकीच्या नेत्याला कुठला एखादा मुद्दा होता का की जो मुद्दा घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार होते आणि मग त्याला तुम्ही कारण देता की छोटी निवडणूक आहे. आम्ही कार्यकर्त्याची हेच निवडणूक सांगतोय म्हणजे ना, छोटी आणि शेतकऱ्यांना तुमची तुम्ही काय बारामतीची मदत केली सुप्रियाताईची याच्याबद्दल निवडणूक बोला ना. म्हणजे मोठी. म्हणजे तुमच्यासाठी फक्त शेतकऱ्यांना एकच तुम्ही निवडणूक कर्जमाफी महत्वाची दिलीत ती म्हणजे का? स्वतःच्या घरातली शेतकऱ्यांना सुप्रियाताईची. कर्जमाफी दिलीत ती का? बोला ना, निवडणुकीला उत्तर फक्त देत सगळ्या नाही. यंत्रणा पुरवायच्या, काय काय करायचं त्या निवडणुकीत सगळं झालं म्हणजे झालं. बाकीच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं. अहो यामुळे तुमच्याकडे कार्यकर्ता टिकत नाही, यामुळे तुमच्याकडे नेते टिकत नाही. याचं आत्मपरीक्षण जरा तुम्ही करा. आणि ऐका, त्यामुळं बोलू द्या आम्हाला आता. आम्हाला ज्ञान देण्याची काही तुमचं आवश्यकता झालं की नाही. मी बोलतो, मला शांतपणे बोलायचं या तुमच्या बिलकुल, सगळ्या बिलकुल. विषयावर. बिलकुल बोललंच बिलकुल पाहिजे. बिलकुल बिलकुल. दबाव आहे, तुम्ही ऑफिशियल काय दबाव केलं आहे. ते सांगा ना, पैसे महेशजी. वाटप तुम्ही कुठं कुठं गेले ते करण्याचे सांगा. ते बोलतात. विचारलेलं या, चर्चा अशी होत विचारलेल्या नाही. प्रश्नाचे चर्चा अशी उत्तर होत द्या. नाही. चर्चा अशी होत नाही. हे कोण मला सांगणार आहे मी काय करायचं, मी काय बोलायचं आणि मी काय नाही बोलायचं ते? चर्चा कशी होती? हीच तुम्ही जी काय दादागिरी आहे ना, अरे हे तुम्हाला- ते पण तुम्हाला- दादागिरी तुम्हाला- बघायला हे मिळते भाजप- तुम्हाला तुम्हाला. विचारतात हे काय तुम्ही दादांची उत्तर काय दादा- देतात? दादांबरोबर राहून दादागिरी हे भाजपवाले शिकले नाही, आमच्यापेक्षा दादांबरोबर ते जास्त राहिले. नाही पण इतक्या वर्षानुवर्ष जन्मल्यापासून ते दादाबरोबर राहिले. राहून दादागिरी शिकलेले आहेत. ते मगाशी- जन्मल्यापासून त्यांच्यासोबत मगाशी राहिले. जे आपण बोलत होतो की दादागिरी अहो, व्हिडिओ तुम्ही बारामती सोडून प्रचाराला तो कुठं चक्की जाता? फिशिंगवाला व्हिडिओ त्याच्याबद्दल आहे बोला. ना, अजून पण सोशल मीडियावर फिरतोय. बारामतीची निवडणूक सोडली त्याच्यानंतर गैरव्यवहार आहे तुम्हाला ना, निवडणूक तो व्हिडिओ महत्त्वाची पण ते अजून सांगा. फिरतोय. मोदी साहेब सुप्रियाताईची स्वतः बोलले निवडणूक होते सोडून की दुसरी थोड्या निवडणूक दिवसात हे कुठली जेलमध्ये महत्त्वाची ते दिसतील. सांगा. अहो 2 दिवसांनी त्याच्याबद्दल तर तुम्हाला बोला. त्या पक्षात दिसले. फक्त एकमेव निवडणूक अहो, महत्वाची असती ती यांना म्हणजे यांना सुप्रियाताईची. कार्यकर्ता कसा दुसरी घडवायचा, निवडणूक कार्यकर्ता तुम्हाला कसा महत्त्वाची निर्माण नाही. करायचा? एक एक माहितीये मिनिट का? एक मिनिट मला तुषारजी फक्त यातला मुद्दा एक लक्षात काय आणून देतो. कार्यकर्ता विषय आणि बारामतीचा काय चाललाय. नेता कुणावरच प्रेम महेशजी करताय तुम्ही? महेशजी फक्त यांना बोलतं स्वतःच्यावर, करूयात, पण मला कुटुंबावर आणि स्वतःवर प्रेम करणारी लोक आहे, म्हणूनच आज ही जनतेने तुमची अवस्था केली. नाही, आता त्याचं उत्तर तर खरं तर त्यांनी महेशजींनी दिलं पाहिजे किंवा देतो खडसे नक्की साहेबांनी देतो. दिलं मला पाहिजे. तसाची संधी त्याबद्दल द्या. मी बोलणार नाही. त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. ते का निवडणूक नाही लढले, परंतु रक्षाताईंनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढली. रक्षाताईंनी ती संपूर्ण निवडणूक हातामध्ये घेतली आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढलो. आमचे सगळे नेते त्या ठिकाणी पक्ष म्हणून निवडणूक लढले. आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी चांगल्या ताकदीनं मैदानात उतरले आणि त्याचा परिणाम निकालात तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. परंतु हे का नाही लढले, का नाही, याचं उत्तर यांच्या नेत्यांनी आणि यांनी दिलं पाहिजे. राहायला पाहिजे ते तब्येतीचं कारण देतात. मी म्हणूनच म्हटलं त्याच्यावर उत्तर ते देतच नाही. तब्येतीचं कारण फक्त बारामतीच्या निवडणुकीत तब्येत यांची सगळ्यांची चांगली असते. तिथल्या निवडणुकीत गल्लीबोळ्यात फिरतात, घराघरात जातात आणि कोण किती धमक्या देऊन आतापर्यंत बारामतीच्या निवडणुका जिंकल्या. या दादागिरी करणाऱ्या लोकांनी आम्हाला सांगू नये दादागिरीची भाषा. आणि एखादं चुकीचं वाक्य बोलत असताना, चुकीची गोष्ट सांगत असताना जर ठीक आहे. मधात त्यांना टोकलं, हटकलं, विचारलं तर ही त्यांना दादागिरी दिसते. ठीक आहे 30 मला प्रसादजी 2 गोष्टी इथं क्लिअर करायच्या आहे. एक गोष्ट की अजितदादांनी भ्रष्टाचार केला असं यांना जर म्हणायचं असेल तर मग यांच्यासोबत आम्ही नाही, अजितदादा तुम्ही होते. म्हणत होता. ऐका, यांच्यासोबत आम्ही नाही, आता तुम्ही ऐका ना, म्हणत होता. आता का बोलताय मधात? नाही, तुम्ही अहो म्हणत तुम्ही होता. फार संस्काराच्या गोष्टी करत होते. आता आम्ही ऐका ना, आता नाही, कशाला तुम्ही मधात म्हणत बोलताय? मग का- अजितदादांनी का- भ्रष्टाचार तुम्ही केला, बोलायचं अजितदादा फक्त आमच्यामध्ये. भ्रष्टाचारी होते असं जर तुम्ही मान्य आकाराच्या करता, हाती मग अजितदादा मारायला जोपर्यंत पाहिजे. तुमच्यासोबत तुम्ही होते चुका करणार असाल तर तोपर्यंत आम्ही पण भ्रष्टाचारी करणार. नव्हते. आणि ज्या दिवशी भाजपमध्ये आले त्या दिवशी भ्रष्टाचारी झाले. एका दिवसात अजितदादांवर अगोदर भ्रष्टाचारी नव्हते. आरोप आम्ही केले नव्हते. ऐका. अजितदादांवर भ्रष्टाचाराचे आरोप मोदींनी केले होते. ऐका. अजितदादांवर भ्रष्टाचाराचे आरोप आता ऐका ना, आता देवेंद्र मधात कशाला बोलता? फडणवीसांनी केले होते. आता ही दादागिरी नाही का? आता दादागिरी म्हणायची केलं दादागिरी आहे. नाही. आम्ही बोललो तर आरोप तुम्ही केले दादागिरी, होते. तुम्ही बोललो तर नाही. तुम्ही खोटं बोलताय ना अहो आता. तुम्हीच खोटं बोलताय. अरे खोटं तुम्हीच बोलायचे म्हटलं धंदे ना, तुमचे. चुकीचं ऐका बोललं की जरा. मध्ये बोललं पाहिजे. आता ऐका पुढं. मग आम्ही बोलतोय. आता ऐका. विनोदजी तुम्ही कदाचित बोलत नाही, विनोदजी प्रसादजी. कदाचित विनोदजी मला परत 2 गोष्टी तुमच्या क्लिअर करायच्या मार्गावर आहेत. ठीक आहे. आता त्याचा विषय तर झाला. विनोदजी. दुसरी गोष्ट, खोटे आरोप भुजबळ करू नका. साहेब तुम्हीच ज्यावेळेस आरोप करत होता शिवसेनेतून- अजितदादांवर. तुम्हीच शिवसेना आरोप सोडून केले होते छगन ज्यावेळेस भुजबळांवर. बाहेर पडले तुम्हीच त्यावेळेस आरोप काय केले ईडी होते सीबीआयचा प्रफुल्ल धाक तुम्ही दाखवला पटेलांवर. होता का? ईडी सीबीआयचा का धाकानं आरोप तुम्ही केले तुमच्याकडे होते घेतलं होतं हसन का? मुश्रीफांवर? नारायण राणे साहेब ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडले, काँग्रेसमध्ये गेले, त्यावेळेस ईडी सीबीआयचा धाक दाखवून तुम्ही काँग्रेसमध्ये त्यांनी घेतलं होतं का? म्हणजे ज्या वेळेस ते दुसऱ्या पक्षात गेले त्यावेळेस ईडी सीबीआयच होतं का? अहो पण हो, मग याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे तुम्हीच घेतलं ना. ना त्यांना. नाही, याचं उत्तर तुम्हीच घेतलं पवार ना साहेबांनी त्यांना. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा आता पक्ष राहिला नाही, आता एक गट झाला शरद पवार साहेबांचा. मुळात जो जुना पक्ष होता पवार साहेब पक्ष सगळे फोडण्याची एकत्रित सुरुवात असताना, तुम्ही केलीत ना. ऐका,
त्यावेळेस पक्ष फोडले, राष्ट्रवादी ईडी काँग्रेस दाखवून, पक्ष म्हणजे निवडून ईडीची, येणाऱ्या सीबीआयच्या धमक्या लोकांचा दाखवून आलेला देऊन तुम्ही टोळकं. पक्ष फोडले. सगळ्या पक्षातले एक मिनिट थांबा निवडून येणाऱ्या लोकांना विनोदजी एकत्रित जमा करून त्याचा टोळकं असलेला म्हणजे राष्ट्रवादी ठीक काँग्रेस आहे. पक्ष होता तुमचा जुना. विनोदजी त्यामुळे सगळ्या ज्योतिताई पण पक्षातून आहेत. तुम्ही जे जे नेते आयात केले होते, सगळ्या पक्षातून जे जे लोक हाताशी घेतले होते, ते काय तुम्ही ईडी सीबीआयच्या धाकावर घेतले होते का? ठीक आहे, या मुद्द्याला पवार पुढे साहेब नेऊया. ज्यावेळेस काँग्रेसमधून विनोदजी बाहेर ज्योतिताई पडले आहेत आपल्या आणि सोबत. त्यांनी सगळे नेते सोबत घेतले. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ईडी सीबीआयच्या धाकावर घेतले होते का? दादागिरीच्या धाकावर घेतले होते का? याचं उत्तर जर आपण दिलं पाहिजे. मला या तुमच्याकडे नेते आले, मुद्द्यावर एक तुमच्या मिनिट पक्षात नेते सामील झाले तर ते विनोदजी त्यांच्या मनानं आले. विनोदजी आणि विनोदजी भारतीय हस्तक्षेप जनता करायला पार्टी लागेल. किंवा महायुतीमध्ये जर कुठल्या पक्षात नेता आला तर ते ईडी सीबीआयच्या धाकानं आला असं तुम्ही ठीक आहे ना. हा प्रसादजी, ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही युती म्हणून लढलो, काही ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुका आम्ही त्या ठिकाणी लढलो वेगवेगळ्या पद्धतीनं. त्यामुळे निवडणुका वेगवेगळी लढत असताना वैचारिक मतभेद त्या ठिकाणी काही बाबतीत होऊ शकतात, परंतु आम्ही तर शेवटी पक्ष वेगवेगळे, शेवटी 2 पक्ष 3 पक्ष वेगळे पक्ष महायुती म्हणून आम्ही एकत्रित आलो आहे. परंतु आता हनुमंतजी पवार या ठिकाणी बोलत असताना मला त्यांना विचारायचं आहे की आमचे तर पक्ष वेगळे, आम्ही महायुती म्हणून एकत्र आहे, त्यामुळे वेगळे पक्ष असताना एखाद्या गोष्टीसाठी वैचारिक मतभेद एखाद्या बाबीत होऊ शकतो, परंतु तुमच्या पक्षांतर्गत जे आपसातले हेवेदावे आणि मतभेद आहे जे आता चव्हाट्यावर येत आहेत ते जरा पहिले बंद करा. आमचं महायुतीचं आम्ही आमचं बघू, पण तुमच्यात प्रदेशाध्यक्ष वरचे सगळे नेते अशा पद्धतीचं जे वातावरण झालं ते जरा पहिले मिटून काढा. शेवटी ते तुमच्या पक्षाचा प्रश्न आहे, तुम्हाला काय करायचं तो आमच्याकडे फोटो दाखवत असताना तुमच्या पक्षात काय चाललं त्याचं आत्मपरीक्षण करा. आणि दुसरी गोष्ट त्यांनी आता काही वेळापूर्वी सुरुवातीला ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी अशा सभा घेतल्या, या ठिकाणी गेले, त्यांनी सगळ्या पक्षाच्या नेत्याचे नावं घेतले. मला जरा तुम्ही प्रसादजी, तुम्ही पण आता सगळ्या प्रचारांच्या सभा कव्हर केल्या असतात, त्यामुळे तुम्ही यांच्या ज्यांचे नाव त्यांनी घेतले त्यांच्या कुठं सभा झाल्या, सभा झाल्या, दाखवा जनतेला हनुमंतराव बोलतात चोऱ्या करण्यासाठी महायुतीचं आमचं आम्ही बघून तुम्ही ते सांगतो. तुमच्या पक्षांतर्गत तुम्ही बघा विजय वडेट्टीवार प्रदेशाध्यक्षाबद्दल काय बोलतात, नाना पटोले विजय वडेट्टीवार बद्दल काय बोलतात, आणि तुमचे ते माजी मुख्यमंत्री त्यांना तर जरा चांगल्या हॉस्पिटलमध्ये जरा एखादं दाखवून घ्या, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला दिसतोय आता. तुम्ही सुधाकर हे अशा सगळ्या घेतलं, तुम्ही अजित तुमच्यात जे काय चाललंय ते जरा तपासा. हनुमंतराव, सांगता का आता हे जे काय चाललंय ते तपासा, आम्हाला नका सांगू. तुम्ही तुमच्यातल्या तुमच्यात बघा, तुमच्यातल्या बघा, तुमच्यात काय भविष्यकाळ तयार झाले, तुमच्यातले काय भविष्यकाळ तयार झाले. आता तर तुम्हाला काही काम राहिलं नाही. देशात सुपडा साफ झाला, राज्यात सुपडा साफ झाला, नगरपंचायत मध्ये सुपडा साफ होतोय, आता तुमच्या ग्रामपंचायत मध्ये सुपडा साफ होतोय, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुपडा साफ होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे काही काम धंदा राहिला नाही. त्यामुळे आता भविष्य सांगण्याचं नवीन काम तुम्ही सुरू केलंय, तुमच्या नेत्यांनी सुरू केलंय. त्यामुळे प्रचार सभा तुम्ही घेऊ शकत नाही, कुठं जाऊ शकत नाही. फक्त आता भविष्य सांगू शकता चांगलं, पण तेही सांगता येत नाही. हेही तुमचं भविष्य खोटं झालं. आता जरा सोशल मीडियावर चर्चा आहे का, काय प्रश्न विचारले जातात तुम्हाला. तुमचे नेते तसेच, खालचे नेते तसेच, राज्यातले देशातले नेते तसेच. एकाही मुद्द्यावर चर्चा करायची नाही, कुठल्या चर्चेवर ठामपणे त्या ठिकाणी बोलायचं नाही, सभागृहात चर्चा करायला लागल्यानंतर ऐकायचं नाही. SIR बद्दल बोलायला लागलं त्या ठिकाणी फळ काढायचा. तुम्हाला सत्य स्वीकारताच येत नाही, सत्य तुम्ही स्वीकारूच शकत नाही. 100% निवडणुका, कुठल्याही निवडणुका पारदर्शकच झाल्या पाहिजे, ते सगळ्यांचं म्हणणं असणार आहे. त्याबद्दल काही दुमत असायचं कारणच नाही. पण होत नाही ही तक्रार आहे ना मग शिवसेनेची तिथे. नाही, मी सांगतो ना त्याबद्दल तुम्हाला बोलतोय जी की भगवान श्रीकृष्णानं सुद्धा सांगितलं होतं, युद्धात आणि रणांगणात तसेच निवडणुकीत सुद्धा समोर कोण येतंय, घरचे येते परके येते हे बघायचं नसतं. त्यावेळेस निवडणूक युद्ध ते त्या पद्धतीने लढायचं असतं. त्यात आरोप ऐका म्हणजे ऐका ना, निलेश राणेंनी केलेले आरोप मी सांगतो ना, त्याच्यावर बोलतो, मान्य आहे का? त्याच्यावर बोलतो ना मी, हे मान्य आहे, त्याच्यावर बोलतो ना मी, किंवा निलेश राणे खोटं बोलत होते, त्याच्यावर बोलतो मी तुम्हाला तेच सांगतो की निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होत असतात. आणि तुम्ही मला ज्या प्रश्नाचं उत्तर विचारलं मी त्याचं उत्तर तुम्हाला 100% देईल. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर त्याच्या अगोदर तुम्ही द्या की तुमच्या पक्षांनी, उद्धव साहेबासहित सगळ्या तुमच्या पक्षाच्या लोकांनी ज्यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर सेटलमेंटचे जे आतापर्यंतचे आरोप केले होते ते खोटे आहे का खरे आहे, मला याचं उत्तर द्या अगोदर. मग मी तुम्हाला दोन्ही राणेच्या बंधूच्या प्रश्नाचे आरोप प्रत्यारोपाचं उत्तर देतो. तुम्ही आता दोघं जण ठाकरे बंधू, ठाकरे पॅटर्न एकत्र येत आहे ना,
मग तुम्ही आतापर्यंत जे राज ठाकरे आम्ही यांच्यावर आरोप करत होते राज की ठाकरेंवरती ते सेटलमेंटचे सेटलमेंटचा आरोप अरे, कधी केलेला सगळ्या नाहीये. महाराष्ट्रानं बघितलं तुम्हीच आरोप करत होते अहो, सेटलमेंटचे. कधी केलेलं नाहीये. हे बाळासाहेबांचे दाखवा आम्हाला वारसदार व्हिडिओ. नाही, हे सेटलमेंट व्हिडिओ करतात. दाखवा आम्हाला. हे टोल आम्ही नाक्यात तुम्हाला सेटलमेंट व्हिडिओ करतात दाखवतो. असं म्हणणारे 100 व्हिडिओ आहे यांच्याकडेच असतील प्रसादजीकडे, त्यांच्या चॅनलला उपलब्ध अहो, असतील. तुमचे नेते मग त्याच्यावरती करत होते. तुम्ही मला- सेटलमेंट करणाऱ्या तुम्ही मला सोबत एकच युती उत्तर द्या. करताय का? आपला आता विषय काय चालू आहे? त्यांच्यासोबत ठाकरे बंधू सोबत मला युती एक करताय सांगा, का? आता विषय काय चालू तुम्ही आहे? त्याचं उत्तर द्या आता आम्हाला. विषय काय चालू आहे? आता विषय अहो, फक्त तुम्हाला काय चालू आहे? कोकणातला विषय चालू आहे. कोकणातला तुमचं तसंच असतं. आता तुम्हाला आपण मुंबईत कुठलाही प्रश्न बसलोय, विचारला, आता आपण तुम्हाला- मुंबईत बसलोय, त्या कोकणातल्या दोन आता जे भावांबद्दल अँकर प्रश्न आहेत, विकास खाते विचारण्यापेक्षा साहेब, तुम्ही विकास मुंबईतल्या खात्याची दोन प्रश्न भावाबद्दल कुठला आहे? उत्तर द्या. विकास मुंबईतल्या खात्याची दोन प्रश्न भावाबद्दल कुठला आहे? उत्तर द्या. विकास मुंबईतल्या दोन खात्याची भावांबद्दल हा उत्तर प्रश्न द्या. काय कोकणातला आहे की नाही? तुमचे आता ज्यांना दोन एखादा भाऊ प्रश्न गळ्याकडे विचारला घालून फिरताय. आणि यांच्याकडे जेव्हा तुम्ही त्या उत्तर दोन नसतं भावांबद्दल तेव्हा उत्तर तो द्या. विषय दुसरीकडे कसा भरकटवायचा काय हे यांना बरोबर बरोबर माहिती जे सत्य ते अहो विचारतो. तुम्हाला आता विचारला काय प्रश्न? मी तेच विचारतो. त्यांनी प्रश्न काय विचारलाय त्याचं तुम्हाला? उत्तर तर दिलंय. काय तुम्ही द्या. कोकणातला प्रश्न विचारलाय त्यांनी? दिलंय त्याचं उत्तर. मी त्यांनी त्याचं उत्तर कोकणातला दिलं की प्रश्न तुम्हाला निवडणुकीत विचारलाय. मी सांगितलं निवडणुकीत आरोप आम्ही प्रत्यारोप एवढंच होत बोलतोय. असतात नितेश राणे तुम्ही निलेश आता राणे यांनी ठाकरे जो बंधू नितेश म्हणून राणेंवर केलेला ठाकरे आरोप आहे बंधू म्हणून तो ज्यावेळेस खरा आहे की एकत्रितपणे खोटा आहे? येताय, निलेश ठाकरे राणेंनी ब्रँड नितेश म्हणताय, राणेंवर त्यावेळेस केलेला याच आरोप ब्रँडच्या खरा आहे की खोटा विरोधात आहे? एकमेकाच्या विरोधात तुम्ही काय बोलत होते त्याचं उत्तर मला पहिले द्या. मी- तुम्ही जे आरोप राज ठाकरे साहेब यांच्यावर लावले होते आता ते खरे का चर्चा- ठीक खोटे? आहे आपण त्याच्यावर आपण उत्तर एक द्या. मिनिट विनोदजी प्रसादजी याच्यावर उत्तर यांच्याकडून येईल. घ्या. याच्यावर हनुमंतरावांनाही काही बोलायचं प्रसादजी असं यांच्याकडून दिसतंय. उत्तर घ्या. याच्यावर हनुमंतरावांनाही ठाकरे काही ब्रँड, बोलायचं ठाकरे असं ब्रँड दिसतंय. यांच्यावर एकदा सांगा. त्यांचं उत्तर घ्या. घेऊया. मला एक सांगा ना तुम्ही जेव्हा एकमेकाबद्दल जेव्हा जे तुमचे चिखलफेक करत मुख्यमंत्री होते, जेव्हा आपण सध्या देवेंद्रजी मुंबईत बसलोय, शक्ती पिसिंग आणि पिसिंग तर करत होते मुंबईच्या 2-3 विषयावर, दिवसात मुंबईतल्या अजितदादा दोन इकडे भावाच्या कसे काय? विषयावर तुम्ही बोला. अहो, त्या दोन भावाबद्दल बोला. शक्ती पिसिंग, कोकणातल्या दोन भावाबद्दल शक्ती तुम्ही पिसिंग. सांगितलं. मुंबईच्या दोन अहो, भावाबद्दल तुम्ही तर तुम्हाला सांगा. अजितदादा त्यांच्याबद्दल चालतात आणि सांगा. अजितदादांबरोबर असलेले नवाब मलिक चालत नाही. अहो, एक आम्हाला मिनिट. कोण चालतं काय नाही ते थांबा आम्ही थांबा थांबा बघू. थांबा थांबा तुम्हाला चर्चा ज्या वेगळ्या प्रश्नाचं ट्रॅकवर उत्तर चालली आहे. विचारलं त्याचं कोकणावर उत्तर चर्चा तुम्ही आणायची आहे. मला कोकणावर चर्चा आणू द्या. हनुमंतराव कोकणातला प्रश्न विचारलाय त्यांना. कोकणातल्याचं उत्तर हनुमंतरावांना तुम्ही बोलू द्या. द्या. पण यांना विचारा दोन ठीक आहे. भावाबद्दल. आपण ठाकरे घेऊयात ब्रँड. उत्तर. जे आपण एकमेकाचं दोघांकडून तोंड बघत नव्हते. विनोदजी, एकमेकावर आपण दोघांकडून कशा उत्तर पद्धतीचे घेऊ. आरोप केले. दोघांकडून- काय काय बोलले आता ते काढू नये या ठिकाणी. महानगरपालिकेच्या आता काय? निवडणुकीमध्ये त्याच्यावर याचं उत्तर उत्तर येईल. विनोदजी एक मिनिट थांबा प्लीज. हो आता तर त्यांचे पाय धरायला जातात तुम्ही. ठीक आहे ठीक आहे आम्ही बोलूयात ना कोणाचे पाय आपण. धरायला अहो, जात नाही. शिवतीर्थावर जाताय. दोघंही भाऊ एकत्र बळजबरी आलेले जाताय. आहेत एकत्र त्या राहण्यासाठी. ठिकाणी जाऊन हात दोघंही जोडताय. एकत्र कसंही आलेले आहेत, करा, एकत्र वाचवा, राहण्यासाठी. युती करा, मुंबई आम्ही वाचवा, मुंबईचा महाराष्ट्रासाठी आम्हाला. मुंबईसाठी वाचवा, स्वतःला वाचवा. महाराष्ट्रातील मराठी माणूस वाचून अहो तुम्ही काय बोलताय? अहो, आमचा हात पकडून जसा- तुम्ही मोठे झालेत. काय नाही, अहो काय नाही, लहान भाऊ इतिहास लहान बघा. भाऊ म्हणून मोठ्या इतिहास भावाच्या बघा. मोठ्या इतिहास भाऊ बघा. अहो इतिहास बघा इतिहास तुमचा. बघा. अहो तुमचा इतिहास इतिहास बघा. बघा. कोणी तुम्ही कोणाला इतिहास मोठं बघा केलं, इतिहास स्वतःचा. बघा. तुम्ही लहान भाऊ म्हणून आमच्या इतिहास जरा बरोबर बघा. महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय आजपर्यंत पुढे जनता आलेला पार्टी हा आणि त्याच संपूर्ण मोठ्या भावाच्या पाठीत देशामध्ये खंजीर पसरलेला खुपसलाय. पक्ष आहे. आणि भारतीय जे लोक जनता एवढे दिवस पार्टी बोलत होते तुषारजी थांबा तुषारजी फक्त चर्चेला पुढे नेऊयात. त्याचा आवाज कधी दबत नसतो. अगदी बरोबर आहे पण दबणार मला नाही. चर्चा पुढेही न्यायची आहे ना. हनुमंतरावांपर्यंत पोहोचायचंय. अर्थात एक छोटी कोण सहन करत एक छोटा तपशील. विकासाचा गाजर कधी देत नाही. अहो जुमला पार्टी भारतीय जुमला काही आम्हाला पार्टी आहे. गाजर द्यायचं काम अहो, नाही काय भारतीय नाही. जुमला पार्टी जसं आहे. एखाद्या राजाचा जीव एखाद्या पोपटात अहो असतो तसा जिस मुंबई देश का राजा महानगरपालिकेत व्यापारी तुमचा जीव आहे. जिस देश का मुंबई राजा व्यापारी महानगरपालिकेच्या उस पलीकडे देश तुम्हाला की काही प्रजा दिसत भिकारी. नाही. मुंबई महानगरपालिकेच्या पुढे तुम्हाला काही दिसत नाही. अहो, तुमचा कारण डोळा तुमचं 70,000 कमाईचं सोर्स कोटीचा जो साधनच ते ठेवी आहे, होतं. त्याच्यावर डोळा आहे त्यामुळे तुमचा. तुमचं कसं आहे की बाकी काही काही झालं नाहीये. तर चालतं. मराठी माणसाला तुम्ही पार लोटांगण महाराष्ट्रातनं घासाल. हद्दपार करायचंय. हात जोडसाल. मुंबईतनं हद्दपार मुंबई करायचंय. हे तुमचं महानगरपालिकेत स्वप्न आम्हाला आहे. ठेवा अहो, एवढीच तुमची विनंती राहणार आहे. ठीक आहे विनोदजी आणि तुषारजी थांबा जरा. तुषारजी. शेठजीचे पाया पार पडणार बांद्र्यापासून दादरपर्यंत लोटांगण घालत मेरे दो असाल. अनमोल रतन आणि एक आहे फक्त अदानी एक आहे मुंबई अंबानी. महानगरपालिकेत अहो, आम्हाला बसवा याच्यासाठी अरे तुमचं ही मुंबई महानगरपालिकेची अजून निवडणूक नाही सुरू झाली आहे. फक्त दोन बाकी सगळ्या लोकांसाठी ठिकाणी तुम्ही काम झालेच आहे करताय, त्यामुळे हो. तुम्ही त्याचं टेन्शन फक्त घेऊ नका. दोन लोकांसाठी तुम्ही काम करताय हो. ठीक आहे. अदानी आणि अंबानी जनता बघते. अहो बघते सगळ्या इकडच्या तिथं खायला चालतं का? मुंबईतल्या सगळ्या ज्या जागा आहेत ना अदानी त्या अंबानीच्या कशाच्या लग्नात खिशात खायला ठेवल्या? चालतं का? अख्खं अहो, घर लग्नात जाऊन तर कोणी येतं कोणाच्या हो. पत्रिका आल्यावरती अहो, तुम्ही लढली मोठं केलं याचा तेच तपशील सांगायचं तपासून ते घ्यायला त्यांना इतिहास लागतील. माहित नाही आणि अहो. लागले आम्हाला सांगायला अहो, अहो, ठीक आहे. इतिहासात जरा डोकावा. आज जे कोणी कोणाला पंतप्रधान मदत केली आहेत कोणी कोणाचं आज जे बोललं. पंतप्रधान आहेत ते लोटांगण घालायला मातोश्रीवरच आले हो, होते. तुम्ही बरं झालं तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तुम्ही ठरव आणि म्हटले अरे, पण होते आले तुमचे होते ते की नाही विश्वगुरु मला सांगा. प्रवक्ते, आले ते होते पण की म्हणले नव्हते? आले ते होते की संजय नाही? राऊत तर ते पण बोलले अहो, की तुमचं- ट्रम्प असेल तुमचे साहेबच बाकी बोलतायत. पुतीन असेल माय सगळे ब्रेन
सगळे तुम्हीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घडवले. नाव पण नव्हते, नाही धन्य घेता तुमची, त्यांना. धन्य. अहो, डोनाल्ड ट्रम्प अहो, नाव काय तरी घेता येतं जगाचा का विषय तुमच्या? काढता
जरा मुंबईचं बघा. ठीक आहे, चला आणि आता मुद्द्यावर येऊयात. येणाऱ्या माझा एक सहकारी आणि माझे सहकारी आणि मुंबईचे कोल्हापूरचे भाऊ, प्रतिनिधी मोदी जोडले गेले, साहेबांना त्यामुळे आता कृपया या चर्चा वादातून आपण मी मुद्दा मांडतो. अहो ह्याला काय अर्थ आहे का? विश्वास नाही. आता हे बघा, ऐका हनुमंतराव खाजवायला गेला तर रक्त निघेल. हो, यांना यांच्या पद्धतीने बोललं म्हणजे असं बोलणं काही बरोबर नाही. आम्ही कुठे जाऊन बसलो का? अहो पण नैतिकता आणि लोकशाहीवादी हे शब्द का तुम्हाला पटत नाहीये? अँकरचा कोट काढा ना. भारतीय जनता हनुमंतराव, पक्षाचे अहो प्रवक्ते नैतिकता म्हणून आणि आम्ही लोकशाहीवादी हा शब्द का पटत नाहीये? एवढीच तुम्हाला काय तर या ना मैदानात भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते. अँकरचा मुद्दा घालून कशाला येताय? अँकरचा मुद्दा घालून कशाला येताय? सोडा ना लवकरच तुम्ही अँकरची मत. मी बोललो काय? मला या तुतू मध्ये थांबवावं लागेल. विनोद वाघ एक नवा मुद्दा थोडा मांडताय. वेळ तर घर कोंबडा हे ते चालत होतं का दुसरं? तुषारजी आता तुम्ही नका सुरू. एक मिनिट, नवीन मुद्द्यासाठी विनोद वाघ यांच्यापर्यंत जातोय. हनुमंत पवार यांना अंगावर आल्यावरती लगेच बॅकफुटला जायचं का? हनुमंत पवार यांना एकच विचारतो की तुमचा विश्वास कशावर आहे, जरा एकदा आम्हाला मीडिया समोर, चॅनल समोर, कॅमेरा समोर जरा सांगा. तुमचा पत्रकारांवर विश्वास नाही, तुमचा मीडियावर विश्वास नाही, देशातल्या कुठल्या संविधानिक संस्थेवर कुठला विश्वास नाही, न्यायालयावर व्यवस्था नाही, आणि तुम्ही आता काय पृथ्वीराज बाबावर बोलायची तुमची उंची नाही असं म्हणता. पृथ्वीराज बाबाची लायकी आहे का देशाच्या सैन्याबद्दल बोलायची? कुणाचा अपमान करतायत? अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला अशा नेत्याची. अरे ते देशाचा अपमान करताय, देशाच्या सैन्यावर शंका घेतायत. अरे जोड्यानं मारलं पाहिजे तुमच्या त्या पृथ्वीराज बाबाला. तुम्हाला ज्याची ती बाजू घेतात तुम्ही. अहो, काय संबंध आहे? तुम्ही देशाच्या सैनिकावर शंका घेताय. अरे देशाचे सैनिक आपल्या जीवाची बाजी राहून त्या ठिकाणी लढतायत, त्या ठिकाणी पाकिस्तानचा पराभव करतायत आणि तुम्ही त्यांच्यावर शंका घेताय. त्या पृथ्वीराज बाबाला चांगल्या दवाखान्यात दाखवा. आम्हाला वाटलं होतं फक्त काँग्रेसचे ते पप्पू चेकमेव आहे, पण आता घातचे विनोदजी शब्दांची मर्यादा पाळा. नाही, शब्दांची मर्यादा पाळायला लागेल. काँग्रेस काही बोलायला लागली म्हणून तुम्ही बोलू नका. विनोदजी शब्दांची मर्यादा पाळायला हवी. जनता जोड्याने तुडवतील. काय या देशाच्या सैनिकावर शंका घेते? या देशाच्या सैन्यावर शंका घेतो पृथ्वीराज बाबा. लाज वाटली पाहिजे अशा नेत्यांना. आणि काँग्रेस त्याचं समर्थन करते, काँग्रेस समर्थन करते. अहो ज्या माऊलीनं आपला लेख देशासाठी लढताना त्या ठिकाणी आपला सुपुत्र अर्पण केला, तिला जाऊन विचारा काय दुःख असेल. तिचा लेख प्राणपणाने त्या ठिकाणी लढतोय देशासाठी आणि त्याच्यावर तुम्ही शंका घेता. पाकिस्तानचा पराभव केला, भारताचा पराभव केला. लाज वाटली पाहिजे तुमच्या नेत्याला आणि तुम्हाला. आणि काय तुम्ही पृथ्वीराज चव्हाण करताय या ठिकाणी? तुम्हाला बोलू दिले तर काही बोलायचं का? काही बोलायचं? तुम्ही मीडियाच्या विरोधात बोलणार, देशाच्या विरोधात बोलणार, तुम्ही काय सांगता? तुम्ही न्याय व्यवस्थेच्या विरोधात बोलणार, देशासाठी तुम्ही काही बोलणार. आमचे पक्ष आहे काँग्रेस. अरे जरा तुमच्या गांधी कुटुंब बघा काय करताय. जरा बाहेर देशात जाऊन काय काय दिवे लावतात, देशाच्या विरोधात कशा पद्धतीने वागतायत. काय सांगा? अरे ह्याचमुळे लोकांनी तुम्हाला घरी बसवलंय, ह्याचमुळे लोकांनी तुम्हाला घरी बसवलंय. जरा देशभक्ती आणि स्वाभिमान जरा जागवा आणि फक्त आपल्या नेत्याची चाटुकरी करणं बंद करा. जरा स्वतःला देशभक्त म्हणून जरा त्या ठिकाणी स्वतःला देशभक्तीच्या याच्यावर विचारावर ठेवा. मी या संदर्भात आपण यापूर्वीच मी बोललो, मी सांगितलं की निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु निवडणुकी व्यतिरिक्त प्रत्यक्ष वैयक्तिकरित्या यांनी जे आरोप केले त्याच्यावर अजून उत्तर देत नाही. त्या प्रश्नाला बदल देत आहेत. वैयक्तिकरित्या निवडणुकीचं मी सांगितलं. प्रश्न मला विचारला, मी सांगितलं ना तुम्हाला वैयक्तिक विचारतायत. मी राजकारणाविषयी आपण जर बसलोय राजकीय चर्चेसाठी त्याच्याबद्दलच बोलला. दोन भावांमध्ये भांडण होऊ शकत नाही. आम्ही तेच तर सांगतोय. मग आता एकत्र आले ना, भांडण होऊ शकतात दोन भावांमध्ये. मला भांडण होऊ शकतं, वैचारिक मतभेद. मला एक सांगा ना, एक व्यक्ती तुमच्याकडे त्याची मुलगी दुसऱ्या कोकणात झालं, जी मुलगी तुमच्या पक्षात आणि तिचे वडील कोकणात झालं, तिचे वडील दुसऱ्या पक्षात. मग हे चालतं का तुम्हाला? इथे आमच्या इथे तर तसं नाहीये. इथे आमच्या इथे तसं नाहीये. पक्ष ते चालतं. अहो आता मला एक सांगा, तुम्हाला सक्का भाऊ असेल, उद्या नाही पटलं दोघांचं विभक्षण होणारच. मग तसंच असेल ना. पण एकाचा मुलगा दुसऱ्याच्या पक्षात आणि दुसऱ्याचा मुलगा तिसऱ्याच्या पक्षात. हे तुमच्याकडे अहो शिवसेना, तुम्हाला एकच सांगतो, शिवसेना आहे ना, तुम्हाला कळलेली नाहीये. आम्हाला शिवसेना फार कळलेली आहे. आम्हाला माहितीये शिवसेनेने आजपर्यंत ज्या दगडाला सिंदूर लावलाय, दगडावरती सिंदूर फासलाय ना, सिंदुराचा देव झाले, दगडाचा देव. सगळे देव निघून गेले, दगड शिल्लक राहिले. अहो देव तुमच्याकडे निघून गेले, दगड शिल्लक राहिले. कळतंय का? त्या दगडावर बघा देव सगळे तुम्ही ना दुसऱ्यांची मुलं सवय तुम्हाला जी लागली. 1 कोटी सदस्यांच्याकडे ती शिवसेना राहिली नाही, त्यांच्या विचाराची शिवसेना राहिली नाही. त्या शिवसेनेला केव्हाच तुम्ही अरबी समुद्रात बुडवलंय. आता
ती शिवसेना राहिली नाही. ज्या विचारधारेवर आणि शिवसेनेची तुमच्याबरोबर स्थापना असलेली झाली शिवसेना होती, बरोबर आहे का? हो अहो तेच अहो, तेच ज्या शिंदे साहेब बोलत विचारधारेवर होते. ज्या विचारधारेवर सन्माननीय बाळासाहेबांनी अहो, शिवसेनेची तेच स्थापना शिंदे साहेब केली, कल्याणच्या सभेमध्ये बोलत शिवसेना आता होते. दिसते कुठे? ती ते शिवसेना शिंदे दिसते साहेब कुठे? कल्याणच्या सभेमध्ये तुम्ही बोलत होते बाळासाहेबांच्या विचारावर की ठाम कुठे? या बाळासाहेबांचे या विचार कुठे? बीजेपीच्या मांडीला आज मांडी जर लावून बाळासाहेब बसू शकत असते, नाही. अहो ते आज शिंदे जर जे बाळासाहेब तुमच्याकडे असते, ते तर तुमचे आमच्या काय हाल केले असते ते आमच्या बघा. एबी फॉर्म वर आमदार झालेले नशीब आज बाळासाहेब नाहीये. अहो, आमच्या एबी फॉर्म त्यामुळे तुमचे काय आमच्या हाल झाले एबी असते फॉर्म ते बघा. अहो मला बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मी ज्यावेळेस काँग्रेस सोबत जायची वेळ मला येईल, हो. त्यावेळेस माझ्या पक्षाचं अहो, दुकान मी बाळासाहेबांनी बंद स्वतः करेल, काँग्रेसला मी इथं शटर पाठिंबा डाऊन करेल. दिलेला आहे. हे जी बाळासाहेब आता बघा, होता. तुम्ही मला एक बाळासाहेबाला मिनिट खोटं ठरवू तुषार नका. रसाळ थोडी बाळासाहेब उसंत तत्वाशी घ्या. प्रामाणिक होते, तुषार रसाळ थोडी विचाराशी उसंत घ्या. प्रामाणिक पाणी होते, प्या. परंतु विनोदजी तत्वाशी विनोदजी आणि विनोदजी विचाराशी थांबायला या लागतंय. ठिकाणी विनोदजी हरकत घेतलीये. अजिबात फारकत तुम्ही विचार घेतलेले गुंडाळून नाहीये. ठेवलेत, विनोदजी, गुंडाळून राजकारण ठेवलेत. तुमचं तुम्ही राजकारण फक्त स्वतःच्या 2-3 स्वार्थासाठी गोष्टीवरती चालतं. महायुती तुमचं- म्हणून तुम्ही तुमचं निवडणूक राजकारण लढले. हे स्वार्थ ठीक आहे. आहे. मुख्यमंत्री सोयीचं पदाच्या राजकारण आहे. खुर्चीसाठी एके तुम्ही त्या काळी ठिकाणी तुम्ही महाविकास त्या आघाडीसोबत राष्ट्रवादीला गेले. देत होत्या. हे तुमचं तत्व. ठीक आहे, आपण मुद्द्यावर राहूयात. मला माझ्या अहो, प्रोड्युसरला तुम्ही सांगावं शिंदे लागेल की साहेबांच्या थोडासा पक्षाला फेडर डाऊन असताना करा या गोष्टीचा, कारण तुम्ही आपल्याला आता जी मकरंद आमच्यासोबत मुळेंपर्यंत पोहोचायचंय. केली. या चर्चेच्या निमित्तानं मकरंद मुळेंपर्यंत एक नवा मुद्दा घेऊन जातोय. विनोदजी थोडं थांबा. तुषारजी आपणही थांबा. तुम्हाला स्थानिक महायुती तुम्हाला म्हणून स्थानिक निवडणूक लढली. पक्ष- मकरंद मुळे माझा आवाज येतो.